नमस्ते मित्रांनो। तर तुम्हाला माहित असेल की मी ह्या चॅनलवर जे व्हिडिओ आहेत ना ते माझे पर्सनल व्हिडिओ असतात किंवा माझे घरगुती जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ मी टाकत असते। पण आज थोडंसं वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहेत आणि खास करून हा जो व्हिडिओ आहेत ना तो खास करून महिलांसाठी आहेत। तर ज्या महिला 21 ते 60 वयोगटामध्ये बसतात ना तर त्या महिलांना सरकार एक 1500 रुपये महिना इतकी त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करणार आहेत। तर त्यासाठी त्या योजनेसाठी कुठले कागदपत्र हवे, त्यासाठी कुठल्या पात्रता आहेत किंवा वयोमर्यादा काय आहेत, मी तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण आज माहिती देणार आहे। तर त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी बहीण। ह्या योजनेचा GR सरकारने आत्ताच काढलेला आहे आणि त्याची जी महिलाची वयाची पात्रता जी आहेत ना ती आहेत 21 ते 60 वयोगट आहेत। तर त्याच्यामध्ये जी स्त्री आहेत ना त्या एखादी स्त्री कुठल्या सरकारच्या दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असेल तर ती स्त्री ह्या योजनेसाठी अपील करू शकत नाहीत। म्हणजे ह्या योजनेचा जो फॉर्म आहेत ना तो फॉर्म भरू शकत नाहीत, कारण की ती ऑलरेडी दुसऱ्या सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि तो पण 1500 रुपयापेक्षा जास्त घेत आहेत। तर याच्यामध्ये ज्या लग्न झालेल्या महिला आहेत त्या पण फॉर्म भरू शकतात, ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या अपंग आहेत किंवा ज्या निराधार महिला आहेत, अशा सर्व कॅटेगरीमधल्या महिला ज्या आहेत ना त्या महिला हा फॉर्म भरू शकतात। फक्त त्यांचं वय 21 ते 60 वयोगटामध्ये असलं पाहिजे। आणि दुसरं म्हणजे ह्या योजनेची म्हणजे मर्यादा काय आहेत, अर्ज करण्याची मर्यादा किती दिवसामध्ये तुम्ही हा अर्ज करू शकतात। तर 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत तुम्ही तुमच्या जवळच्या सेतूमध्ये किंवा कुठे पण जिथे ऑनलाईन तुम्हाला अर्ज करता येईल तिथे तुम्ही अर्ज करू शकतात। आणि अर्ज करताना तिथे स्वतः उपस्थित राहणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे ज्या महिलेचा अर्ज करत आहेत ती महिला तिथे पाहिजे, कारण की त्या महिलाची तिथे KYC केली जाते, त्याच्यामुळे स्वतः उपस्थित राहून हा अर्ज भरावा त्या महिलेनी। आणि याच्यासोबत कुठले कुठले कागदपत्रे म्हणजे कुठले कुठले जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला ते जमा करायचे आहे। तर तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच तुम्ही इथले म्हणजे भारतामधले रहिवासी आहेत की नाही त्याचा दाखला, तुमचा जन्म दाखला आणि 2.5 लाखापर्यंत 2.5 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न आहे त्याचा उत्पन्नाचा दाखला। तुम्ही कोणी जर उत्पन्नाचा दाखला काढलेला नसेल तर तो काढून घ्या लवकरात लवकर। तर 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला, परत तुमचे पासपोर्ट साईज 2 फोटो आणि त्याच्यानंतर तुमचं राशन कार्ड। तर अशा पद्धतीनं हे जे सगळे डॉक्युमेंट आहेत ना हे डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जायचे आहेत आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर साधारण 1 महिना 2 महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटवरती 1500 रुपये म्हणजे तुमचे जर सगळे कागदपत्र जर क्लिअर असतील तर तुम्हाला नक्कीच 1500 रुपये महिना हा सरकारने जाहीर केलेला आहे। ज्या महिलांचं वय 21 ते 60 वयोगटामध्ये आहे त्यांसाठी। आणि दुसरे एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांना सरकारची दुसऱ्या योजनेचा लाभ भेटत आहेत ना तर त्या महिलांना इथे अर्ज करता येणार नाही। म्हणजे त्या महिलेच्या नावावरती कुठली प्रॉपर्टी नसावी, म्हणजे प्रॉपर्टी जरी असली तरी 5 एकरच्या आतमध्येच तिच्या नावावर जमीन वगैरे असावी, किंवा ज्या महिलेच्या नावावरती 5 एकरच्या पेक्षा जास्त जमीन आहेत ना ती महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। तर अशा पद्धतीनं 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत ह्या फॉर्मची म्हणजे अर्ज भरण्याची मुदत आहे। तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन, ज्या पण कोणी महिला आहेत ना तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन हा फॉर्म म्हणजे हा जो अर्ज आहेत ना ऑनलाईन अर्ज आहेत, फॉर्म वगैरे नाही आहेत, तर ऑनलाईन अर्ज आहेत, ऑनलाईन अर्ज करू शकतात। तर तुमचे फोटो, आधार कार्ड, राशन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करून घेऊ शकतात। तर ठीक आहे, ही छोटीशी माहिती आहे। तर मी ही माहिती माझ्या चॅनलमध्ये कशामुळे दिली, कारण की सगळ्याला प्रश्न पडला असेल। पण मग मला असं वाटतं की ज्या माझ्यासारख्या ज्या इतर ज्या स्त्रिया आहेत ना तर सगळ्यांनी जास्तीत जास्त स्त्रियांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा, कारण की सगळ्यांना कोणी म्हणजे अक्षरशः कोणी ज्या स्त्रिया आहेत ना हातावरच्या असतात, त्यांच्याकडे जमीन जागा वगैरे काही नसते, तर प्रत्येक महिलेला ह्या योजनेचा लाभ भेटावा असं मला वाटतं। यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ काढलेला आहे।
तर व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या सेतूमध्ये किंवा जे पण काही ऑनलाईन असेल तुमच्या इथे, तर तिथे जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकतात. तर ठीक आहे, तुम्हाला ही माझी छोटीशी माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही प्रश्न असेल या योजने संदर्भात तर मला कमेंट करून नक्की विचारा.